सहकार विभागातील वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली। मुख्यमंत्री हा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे। 1.5 लाख शेतकऱ्यांना ही मदत मिळू शकते। सहकार विभागातल्या वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे। मुख्यमंत्री याबाबतचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे। एक ब्रेकिंग न्यूज येते। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवलाय। आज सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, तर इतर जिल्ह्यांमध्ये उन्हाचा चटका कायम राहणार आहे। अकोल्यात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। बदनापूर तालुक्यामध्ये स्मार्ट मीटर ठरते नागरिकांची डोकेदुखी। थोडे बिल बाकी असेल तर वीज कनेक्शन आपोआप बंद होते। शेतकऱ्यांना खर्चच परवडेना, शेतीबटाईकडे वाढता कल। 1.5 लाख देऊन सुद्धा सालगडी मिळेना, इतर जिल्ह्यामधून मजूर आणण्याची वेळ आलेली आहे। बागलांच्या गारपिटीग्रस्तांना हेक्टरी 25,000 रुपयांची मदतीची मागणी केली जाते। आमदार बोरसेंची पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे मागणी केली गेलेली आहे। मालेगाव तालुक्यामध्ये मका खरेदीचा बोजवारा। नोंदणी केलेले 2279 शेतकरी अजून सुद्धा प्रतीक्षेमध्ये आहे। शेतकऱ्यांना पूर्णवेळ वीज पुरवठा करा, वीज कार्यालयाला टाळे ठोकण्याचा माढा तालुका भाजपाचा इशारा देण्यात आला। बाहे येथील शेतकऱ्याने मिरचीचे घेतले भरघोस उत्पादन, सोबत कलिंगडाचे उत्पादन, भेंडीची लागवड सुरू करण्यात आली, मात्र स्थानिक बाजारपेठेची आवश्यकता। कोकण विभागामध्ये 55 लाखांपेक्षा अधिक जनधन खाती आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 827.86 कोटींच्या, तर रायगडमध्ये 417 कोटींच्या ठेवी आहेत। शून्य शिल्केची खाती घडली। रिंग रोडसाठी थेट भूसंपादनात समिती दिल्यास शेतकऱ्यांना फायदा होतो, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन। सोलापूरच्या ऊर्जा निर्मितीवरती नाही युद्धाचा परिणाम। NTPCला चालू वर्षाअखेरीस 6,600 मिलियन युनिट वीज निर्मितीचे उद्दिष्ट। गाळफामध्ये खासगी तर उतार्यामध्ये सहकारी कारखान्यांची बाजी। सातारा जिल्ह्याचा उतारा अवघा 9.91। यंदा साखर निर्मितीमध्ये तुलनेने झाली घट। युद्ध सुरू राहिल्यास गंभीर परिणाम होणार, येणारा काळ हा देशाची परीक्षा घेणार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्यसभेमध्ये निवेदन। देशामध्ये 80% कुटीर उद्योग बंद झालेले आहे, 60% लघुउद्योगांना घरघर लागलेले आहे। युद्धामुळे 11% लोकांच्या रोजगारांवरती संकट। भोंदू अशोक खरातने दिले तब्बल 5 नरबळी। सरकारी वकिलांच्या खळबळजनक दाव्याने नाशिकचे कोर्ट सुद्धा हादरले। सोयाबीन 5,350 रुपये तर हरभऱ्याला 5,100 रुपयांचा दर मिळतोय। तेजीचे संकेत दिसून येत आहेत। तूर हरभऱ्याला चांगला दर मिळत आहे। शेतमालाला कवडीमोल भाव मिळाल्याने आर्थिक फटका बसतोय। मागील वर्षाच्या तुलनेमध्ये कमी भावामध्ये शेतमालाची विक्री केली जाते। शेतकरी हवालदिल झालेले आहे। जनावरे डुकरांच्या उपद्रवाने पिकांचे मोठे नुकसान होते। मोहोळ सोलापूर महामार्गालगतचे शेतकरी रहिवासी त्रस्त झालेले आहे। उमरडमध्ये अज्ञाताने केळीच्या बागेवरती फवारले तणनाशक। शेतकऱ्यांचे 3.5 एकर केळीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। उजनी काठच्या मोटारींच्या तांब्याच्या तारा चोरीला जात आहे। महिनाभरामधील ही दुसरी घटना आहे। उजनी काठचा शेतकरी हतबल झालेला आहे। उसबिले थकीत उत्पादक कोंडीमध्ये राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष होते। सातत्याने नैसर्गिक संकटाचा तडाखा बसतोय। रस्त्यांसाठी केवळ तारीख पे तारीख शेतकऱ्यांच्या कार्यालयाकडे चक्रा मारले जात आहे। वाळवा विभागातील हे चित्र आहे। असाही नमुना कारभाराचा होतोय। राज्यभरामध्ये पदवीच्या 5 लाख जागा रिक्त असून विद्यार्थ्यांअभावी अनेक वरिष्ठ महाविद्यालये बंद पाडण्याच्या मार्गावरती। आता दूध भेसळखोरांवरती होणार मकोकाची कारवाई। अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे विधान परिषदेमध्ये हे आश्वासन देण्यात आलेले आहे। दिव्यांगांच्या कल्याणकारी योजना आता एका क्लिकवरती। शासनाचे क्रांतिकारी पाऊल। दिव्यांगांच्या समीक्षीकरणासाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टल कार्यान्वित करण्यात आले। उजनी धरणामधील गाळपाचे तिसऱ्यांदा होणार सर्वेक्षण। जलसंपदा विभागाने मागविल्या निविदा। गाळ कधी काढणार हाच प्रश्न उपस्थित झालेला आहे। जत तालुक्यामध्ये अतिवृष्टीने कोट्यावधी रुपयांचे नुकसान झालेले आहे। आमदार गोपीचंद परळकर यांनी विधानभवनामध्ये दाखवले सडलेले पीक। NCMC कार्डशिवाय ST प्रवास सवलत बंद करण्यात येणार। डिजिटल पडताळणी लागू करण्यात आली। आधारवरती आधारित सवलतींना पूर्णविराम लागतोय।
अपात्र कर्जमाफी प्रकरणी 6 मे रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये अंतिम सुनावणी होणार. नाबार्ड केडीसीसी बँकेने समन्वयामधून तोडगा काढण्याचे निर्देश देण्यात आले. हजारो शेतकऱ्यांना न्याय मिळेल असे मुश्रीफ म्हणाले. युद्धाच्या काळामध्ये सोने 24 दिवसांमध्ये 24,000 रुपयांनी स्वस्त झालेले आहे. दिवसामध्ये सोने तोड्यामागे 12,000 तर चांदी 32,000 रुपयांनी घसरलेली आहे. आदिवासी विकास महामंडळाकडून 13,827 क्विंटल धान खरेदी करण्यात आली. अकोल्यामध्ये 20,000 हेक्टर भात पेरणी. नगर जिल्ह्यामध्ये रब्बी हंगाम जोमामध्ये असून अंतिम पैसेवारी 50पेक्षा अधिक आहे. गव्हाची काढणी सुरू झालेली आहे. आंबा काजू बागायतदारांनी रोखला महामार्ग. राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली रणरणत्या उन्हामध्ये आंदोलन करण्यात आले. वाहतूक थांबली. सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे असा शेतकऱ्यांनी दावा केला. महिला बचत गटांची उत्पादने आता ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. सातारा जिल्ह्यातील 83 उत्पादने ई कॉमर्स साईटवरती. महिलांच्या उत्पादनाचा घरबसल्या बाजारपेठ उपलब्ध होत आहे. 5 दशकांमध्ये MSP 40 पट वाढलेली असून उत्पादकतेमध्ये 175% वाढ झालेली आहे. वाढता उत्पादन खर्च, कीड रोगांसह अवकाळी संकटाने शेतकऱ्यांना स्थैर्य हे नाहीच. शेतकऱ्यांचं चांगभलं उत्पन्न दुपटीने 8 पटीने वाढल्याचा केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांच्याकडून दावा केला जात आहे. साखर प्रश्नी समितीचा उतारा. आठवड्यामध्ये अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले. बियाण्यांच्या गाडीला 25,000 ते 26,000 रुपये दर मिळतोय. बियाणे खरेदीस सुरुवात झालेली असून दरामध्ये 4,000 ते 5,000 रुपयांनी घट झालेली आहे. यामध्ये व्यापाऱ्यांचा मोठा फायदा होतोय. हापूस आंब्याला 5,000 ते 7,000 रुपयांचा दर मिळतोय. सध्या आवक कमी झालेली असून एप्रिलमध्ये वाढीची शक्यता वर्तवली जात आहे. इथेनॉल ब्लेंडिंग वाढवण्याचे सरकारला आवाहन करण्यात आले. मर्यादा 30% नेण्याची उत्पादकांच्या शिखर संस्थेची मागणी. खरातने दिला नरबडी. बंदुकीमधील गोड्यांबाबत तपास सुरू असून वन्यप्राण्यांची हत्या केल्याचे सुद्धा संशय आहे. युद्धविराम हवेमध्ये विरला. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे इस्रायल हादरले असून तणाव कायम आहे. कोणतीही चर्चा झाली नसल्याचा इराणने दावा केलेला आहे. गॅस टंचाई कमी करण्यासाठी केरोसिन वितरण रेशन दुकानामधून होणार. रॉकेल वितरणाबाबत संभ्रमावस्था. परवाना नूतनीकरणाचाही प्रश्न कायम आहे. गॅस टंचाईचा फटका बसत असून मूर्तिजापुरामधील केंद्रात चुलीवरती शिस्तई शिवभोजन. शासनाची महत्त्वाकांक्षी योजना संकटामध्ये सापडली. तालुक्यामधील 4 केंद्रांमध्ये दररोज 525 थाळ्यांचे होते वितरण. किशोरवयीन मुलांना समुपदेशनाचा आधार मिळतोय. संख्येमध्ये 15% वाढ झालेली आहे. समस्यांची तीव्रता वाढलेली असून तरी जागरूकतेचा सकारात्मक संकेत आहे. अचूक निदान व निवारण शक्य. भोंदू खरातला गंडे दोरे पुरवणारा बाबा नेमका कोण आहे? विधीसाठी कुठून वस्तू आणल्या जातात? स्थानिक भोंदूबाबांमार्फत खरातला गंडे दोरे, अंगठ्या यासारख्या वस्तू पुरवल्या जात असल्याची शक्यता आहे. गंडेदोरा देणाऱ्याची शोध सुरू असून इगतपुरी तालुक्यामधील विविध गावांमध्ये खरातने मालमत्ता खरेदीसाठी केला आहे संशय. भारताच्या निर्यातीला दुहेरी फटका बसलेला असून अमेरिकन टॅरिफनंतर तोटा भरून काढण्यासाठी गल्फकडे वळलेले व्यापारी युद्धाने आले धोक्यामध्ये. हिरे दागिने, अभियांत्रिकी व कृषी क्षेत्रावरती याचा मोठा परिणाम होतोय. पुरवठा साखळी, रोजगाराला याचा मोठा फटका बसत आहे. गॅस टंचाईचा फटका आता पुन्हा वापरा कोळसा. तुटवड्यामुळे भारतासह आशिया देश अडचणीमध्ये सापडलेले आहे. CCIला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तोटा होतो तरी कसा? सन 2023-24चा हंगाम केंद्र सरकारने दिली 1,718.56 कोटी रुपयांची नुकसान भरपाई. शेतकऱ्यांचे 6,330 कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. भोंदूबाबा खरातला मदत करणाऱ्या सर्वांची आता चौकशी होणार. आतापर्यंत 8 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेमध्ये माहिती देण्यात आली. मोबाईलमधून डिलीट केलेला डेटासुद्धा काढण्यात येणार. पाकिस्तान सर्वात घाण देश असून जगामधील सर्वाधिक प्रदूषित देशांमध्ये अव्वल आहे. भारत 6व्या स्थानी. लोणी ठरले सर्वात प्रदूषित शहर. खरेदीची मर्यादा 6 क्विंटल. हमीभावाने हरभरा विकणार तरी कसा? बाजारामध्ये नवीन हरभऱ्याला उत्पादन खर्चावरती आधारित भाव मिळेना. जिल्ह्यामध्ये शेतकरी पेचामध्ये पडले. 31 मार्चपर्यंत UID कार्ड लिंक करा, अन्यथा दिव्यांगांच्या योजना तसेच अनुदान सुद्धा बंद होणार. KYC न केल्यास लाभांवरती गदा येणार. सामाजिक न्याय विभागाकडून आवाहन करण्यात आले. पाणी पुरवठा योजनांकडे 159 कोटींचे वीज बिल थकीत असून कधीही होऊ शकतो वीज पुरवठा खंडित. पाणी पुरवठा योजनांकडे अशी आहे थकबाकी. परीक्षा काळामध्ये शिक्षकांवरती निवडणूक कामाचा भार येतोय. विद्यार्थ्यांचे सुद्धा नुकसान होते. अध्यापन कार्यावरती परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. पालकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांसाठी 12.15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. धान्याऐवजी पैसे मिळणार. प्रति लाभार्थी 170 रुपयांचा लाभ देण्यात येणार. लवकरच ही रक्कम खात्यामध्ये जमा होणार. वीज बिलांच्या अडचणीला पर्याय. राज्यामधील पाणी योजना सरोजीकडे वळणार. मुंबईमधील बैठकीमध्ये ही चर्चा करण्यात आली. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे संकेत. गॅस नाही म्हणून झाडांवरती कुऱ्हाड चालवतात तर 50,000 रुपयांचा दंड आकारला जाणार. विनापरवानगी झाडे तोडणाऱ्यांवरती वन विभागाची नजर. सर्वसामान्यांना चूल पेटवण्याची चिंता. सिलेंडरचा तुटवडा. ग्रामीण भागामध्ये रेशन दुकानातून होणार केरोसिन वितरण. जिल्हा पुरवठा विभागाची तयारी. अन्न व नागरी पुरवठा विभागाचे ऑनलाईन बैठकीद्वारे नियोजित देण्यात आले. वर्षाअखेरीस NTPCचे 6,600 मिलियन युनिट वीज निर्मितीचे ध्येय असून कार्यकारी निदेशक BJC शास्त्री. निर्यातक्षम 5,000 मॅट्रिक टन केळी बागेमध्येच गेली सडून. JNPT बंदरामध्ये अडकले 200 कंटेनर. उत्पादक शेतकऱ्यांवरती आता दुर्दैवी वेळ आलेली आहे. लिंबाची आवक घटलेली असून शेतकऱ्यांना भाव मिळतोय. एक नग 5 ते 7 रुपयाला विकला जातोय. 10 किलोचा दर हा 900 रुपये. माढा तालुक्यामध्ये 62,40,000चा टंचाई आराखडा 3 महिन्यांसाठी तयार करण्यात आला. विहीर अधिग्रहणासाठी 10 तर नळ पाणी पुरवठ्याच्या विशेष दुरुस्तीसाठी 15 गावे. गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. जिल्ह्यामधील भूजल पातळी 1.66 मीटरने वाढलेली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये 5 वर्षात पहिल्यांदाच वाढ झालेली आहे. वर्षामधून 4 वेळा सर्वेक्षण केले जाते. KYC मध्ये होणार सर्व चुकीची दुरुस्ती. लाडक्या बहिणींनो आता चिंता करू नका. 31 मार्चपर्यंत तुम्हाला संधी दिली जाते. अंगणवाडी सेविका घरोघरी जात आहे. जिल्ह्यामध्ये अपात्र महिलांची संख्या वाढलेली आहे. 8 दिवसांमध्ये सोने 13 तर चांदी 20,000 रुपयांनी झाली स्वस्त. ग्राहकांना मोठा दिलासा मिळतोय. सराफ बाजारपेठेमध्ये तेजीचे चित्र दिसून येत आहे. सोने आणि चांदीचे दर सद्यस्थितीमध्ये काय बघा. सोने 1,41,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदी 2,30,000 रुपये प्रति किलो. तेलाचा भडका आखतामध्ये झळ बसते. स्वयंपाकघरामध्ये खाद्यतेलाचे दर 20% वाढलेले आहे. बजेट मात्र कोलमडलेले आहे. मिनी ट्रॅक्टरसाठी 2 वर्षे प्रतीक्षा असून अखेर सोडतीद्वारे ठरले 171 लाभार्थी. 4,47,30,000 रुपयांचा निधी झाला प्राप्त. खरीप हंगामावरती युरिया टंचाईचे संकट असून 64,000 टन पुरवठ्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. युद्ध लांबत चालले असल्याने अडचणीमध्ये होते वाढ. पीक पाहणीची तांत्रिक अडचण. शेतकऱ्यांवरील संकटामध्ये वाढ झालेली असून सोयगावमध्ये सातबाऱ्यावरती नोंद नसल्याने गारपिटीग्रस्त पिकांचे पंचनामे रखडलेले आहे. 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. विहिरींनी तळ गाठलेला असून बोरसुद्धा कोरडे झालेले आहे. पाण्यासाठी मात्र धावाधाव सुरू आहे. औंढा तालुक्यामधील ही परिस्थिती असून जलजीवनची कामेसुद्धा ठप्प झाल्याने प्रश्न गंभीर झालेला आहे. 1.5 लाख शेतकऱ्यांना विम्याची प्रतीक्षा असून अतिवृष्टीने खरीप पिकांचे झाले होते मोठे नुकसान. पीक विमा परताव्याची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यामध्ये. वडीगोद्री परिसरामध्ये कडव्याचे भाव कडाडले. ज्वारीच्या क्षेत्रामध्ये घट झालेली असून 3,500 रुपये क्विंटलवरती कडव्याचे दर पोहोचले. युद्धाची झळ ही तहानलेल्यांनाच बाटलीबंद पाणी महागले. कच्च्या मालाच्या दरामध्ये 60% वाढ झालेली असून नांदेडसह जिल्ह्यामधील उद्योगांना फटका बसतोय. नांदेड जिल्ह्यामध्ये आयुष्यमान भारतचा होतोय खोळंबा. यंत्रणांच्या असहकार्यामुळे 16 लाख नागरिक लाभापासून वंचित आहे. शिष्यवृत्तीचे अर्ज 28 मार्चपूर्वी निकाली काढा. समाज कल्याण विभागाचा महाविद्यालयांना अल्टिमेट देण्यात आला. रासायनिक खतांचा वापर जोरकस. अन्नदाता हरवतोय शेतीचा कस. एका काळी सुपीक असलेली जमीन आता आल्वधर्मी झालेली आहे. मानवी आरोग्याही होतोय परिणाम. जहाल कमांडर पापारावसह सुकूर शरण आले. माओवाद्यांना दुहेरी धक्का बसला. बस्तरसह ओडिशामध्ये मोठे यश. दोघांवरती होते 1.5 कोटी रुपयांची इनाम. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.